वंदे कृष्ण. 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि देशभर भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरू लागली. त्यापूर्वी आपली राज्यरचना कशी आहे तर ABCD या पद्धतीने विभागवार रचना करण्यात आली होती. गव्हर्नर अनुशासित राज्य हे A विभागामध्ये, मोठे संस्थानिक व राजे यांची जी राज्य होती ती B विभागामध्ये, तर चीफ कमिशनर अंतर्गत असणारी जी राज्य आहेत ती C विभागामध्ये, तर अंदमान निकोबार हे एकच राज्य जे D विभागामध्ये होतं, जिथे डेप्युटी गव्हर्नर कार्यभाग पाहत असे. अशा पद्धतीने 29 राज्य अस्तित्वात होती. त्यानंतर 1948चा धर आयोग, 1948चा JPV आयोग आणि 1953चा फाजल अली आयोग या आयोगानुसार नवीन राज्यरचना करण्याचा प्रयत्न झाला. धर आयोगाने भाषिक प्रांत रचनेला पूर्णपणे विरोध केला, तर JPV आयोगाने भाषिक प्रांत रचनेच्या मागणीला बगल देऊन नवीन राज्यरचना करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने गोंधळ शांत झाला नाही, म्हणून फाजल अलींच्या नेतृत्वाखाली फाजल अली आयोगाची नियुक्ती करण्यात आली आणि फाजल अली आयोगाने भाषावार प्रांत पुनर्रचनेचा मागणीला बळकटी आली आणि त्यांनी भाषावार प्रांत रचनेची मागणी मान्य केली. कारणही त्याला तसंच होतं. पोट्टी श्रीरामलू आंध्र प्रदेशातील तेलुगू भाषिक लोकांचं स्वतंत्र राज्य व्हावं म्हणून उपोषण करत होते. 58 दिवसाच्या प्रदीर्घ उपोषणानंतर पोट्टी श्रीरामलू यांचा मृत्यू झाला आणि आंध्र प्रदेशामध्ये प्रचंड गोंधळ आणि दंगेधोपे निर्माण झाले. या परिस्थितीला लक्षात घेऊन 1 ऑक्टोबर 1953ला तेलुगू भाषिकांचं स्वतंत्र आंध्र प्रदेश राज्य निर्माण करण्यात आलं आणि महाराष्ट्रामध्ये या घटनेने मराठी भाषिक राज्यासाठी जोर धरला. यापूर्वी 1946 बेळगाव मराठी साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा ठराव संमत करण्यात आला. स्वतंत्र मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अशी मागणी जोर धरू लागली, परंतु पुढे अनेक वर्ष त्याला योग आला नाही. सातत्याने मागणी जोर धरत होती. फाजल अली आयोगानुसार भाषिक राज्यांना मान्यता मिळाल्याच्या नंतर 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश. या राज्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. परंतु संयुक्त महाराष्ट्र समिती याचे स्थापन करून याचे अध्यक्ष होते केशवराव जेधे. महाराष्ट्र, गुजरात शिवाय महाराष्ट्र, मराठी भाषिकांचा महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र अशी मागणी जोर धरू लागली. या आंदोलनांमध्ये 106 हुतात्मे बलिदान झाले. त्यामध्ये पहिले होते सीताराम नेरे. हे पहिले बलिदानी आहेत महाराष्ट्राच्या स्वतंत्र मागणीसाठी बलिदान गेलेले. 106 हुतात्म्यांच्या बलिदानावर 1 मे 1960 या दिवशी राजभवनामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीमध्ये स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली. ज्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण, तर राज्यपाल होते श्रीप्रकाश. त्या सर्व हुतात्म्यांना त्यांच्या चरणांना अभिवादन करू, वंदन करू.